लोकसभेच्या अधिवेशनामध्ये नारी शक्ती वंदन विधेयकाच्या मध्ये जो बदल केला जाणार होता त्याला पुरेसं बहुमत मिळू शकलं नाही आणि त्यानंतर काँग्रेसच्या महिला खासदारांची ही वस्तुस्थितीचा विपर्यास करणं, दिशाभूल करणं याच्यासाठी त्यांची अहमहिका चाललेली आहे. एक त्यांच्या महिला खासदार NDTVवरती लाईव्ह बोलत असताना असं स्पष्ट बोलल्या आणि दिनांक 18 रोजी त्या संदर्भामध्ये त्या स्पष्टपणे असं बोलल्या की राजीव गांधींनी तर महिला आरक्षण 1988 मध्येच दिलं होतं. हे त्यावेळेला मी त्यांना ताबडतोब विचारलं की तुमच्याकडे काय पुरावा आहे, काय विधेयक आहे. मी स्वतः 1983-84 पासून स्वतः महिला चळवळीत कार्यरत आहे आणि 1988ला नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅनच्या बैठका झाल्या होत्या, त्याला मी स्वतः उपस्थित होते. अशा वेळेला विधेयक वगैरे असं कुठलं आलंच नाही आहे. पहिलं महिलांच्या राखीव जागाबद्दलचं विधेयक जे आलं ते 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती 92 आणि 93 साली मंजूर झाली. त्यावेळेला नरसिंहराव होते, हे बरोबर आहे. परंतु महाराष्ट्रभर, भारतभर संपूर्ण महिला चळवळीने आंदोलन केलेलं होतं की महिलांना सर्व स्तरावर 1/3 आरक्षण द्या आणि त्याच्यानंतर तो पंचायत राजचा कायदा मंजूर झालेला आहे. तेव्हापासून 1996 पासून ते आत्ता 2023 पर्यंत काँग्रेसने त्याला कधीही लोकसभेमध्ये स्वतःची राजकीय इच्छाशक्ती त्या विधेयकाच्या पाठी उभी केली नाही. आणि आता काँग्रेसच्या महिला खासदारांमध्ये अहमहिका चाललेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला खासदारांच्यामध्ये की आमच्याशी बोला, आमच्याशी बोला. अरे काय बोला तुम्ही? प्रत्येक वेळेला 2014 पर्यंत महिला चळवळीचा आणि महिलांच्या अधिकाराचा अपमान केला, त्यांच्या संपूर्णपणाने आशातून अपक्षात जरी पाणी फिरवलं. तुम्हाला कुटुंबाचा वारसा होता, त्याच्यामुळे वाडवडिलांच्या मधून तुम्ही त्यांच्या याच्यातून बऱ्याच जणी निवडून आलेल्या आहेत, महाराष्ट्रातला सुद्धा महिला खासदार. आणि त्यामुळे आता जे ते महिलांची दिशाभूल करण्यासाठी त्यांची जी अहमहिका चाललेली आहे त्याला तर मी असं म्हणेन की या काँग्रेसच्या खासदार म्हणजे पुतना मावशीचं प्रेम महिलांना दाखवत आहेत. याच्याच वरती काँग्रेसची समाजवादी पक्षाच्या बरोबरीने चाललेली जी उफराटी नीती आहे, महिलांची फसवणूक आहे, याच्यावरती आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी आज सविस्तर लेख लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते बलात्काराच्या प्रश्नावर लडकी कभी कभी गलती करते है अशी विधानं केलेली होती. त्याचबरोबर लातूरच्या कल्पनागिरी प्रकरणामध्ये त्या महिलेला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बाहेर जाऊन पदाचा आमिष दाखवून तिचा खून करून स्वतःच जाऊन तक्रार केली होती की CBIपर्यंत जाऊन ती केस सिद्ध झालेली आहे. आणि म्हणून आम्हाला एक स्पष्ट दिसतंय की ज्या क्षणी त्यांना दिसलं की आपलं बहुमत झालेलं आहे आणि घटनात्मक दुरुस्तीला NDAकडे तेवढं बहुमत नाही, त्याबरोबर काँग्रेसनी सापासारखी नीती बदलली, कात बदलली, स्वतःचा रंग बदलला आणि ताबडतोब त्यांनी महिला आरक्षणाचा अक्षरशः हत्या केलेली आहे. आणि काही लोक म्हणतात की भ्रूण हत्या, आता जर का भ्रूण बरोबर नसेल तर हत्या करायलाच पाहिजे. पण हे जे महिला शक्तीचं जे पुढे विधेयक येणार होतं त्याच्यामधून अनेक महिलांना पुढच्या काळात पण न्याय मिळू शकेल. म्हणून आम्हाला अशी अपेक्षा आहे आपण यांचा सगळा खोटा डाव ओळखा. NDAच्या मागे, महायुतीच्या मागे आमचे शिवसेना, भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनतेवर विश्वास ठेवा आणि मोदी हे तो मुमकिन आहे. पुढच्या काळामध्ये महिलांना नक्की आरक्षण मिळेल अशा पद्धतीने आम्ही सातत्याने लढत राहणार आहोत.